नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। तर आज आपण संक्रांत स्पेशल म्हणजे आज आपण बनवूया की तिळाचे लाडू बनवणार आहोत। तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि एकदम योग्य प्रमाणात तुमचे तिळाचे लाडू अजिबात बिघडणार नाहीत। ते जरी तुम्ही ते 8 दिवस जरी ठेवले तरी सुद्धा तुम्हाला ते जसेचे तसेच लागतील। चला तर तिळाचे लाडू बनवण्यासाठी आता आपण सुरू करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे। तर त्यात मी एक थोडासा मोठा बाउल तीळ घेतलेले आहे। तर तीळ आपण कढईमध्ये छानशी भाजून घ्यायचे, एकदम बारीक गॅसवरती व्यवस्थित असं तीळ कंटिन्युअसली 4 ते 5 मिनिटं भाजायचीच आहे। ती व्यवस्थित असं भाजायची। तीळ जर व्यवस्थित भाजली तर आपले लाडू चवीला आपण ज्या वेळेला खाऊ त्यावेळी छान लागतील, तीळ असे कचकच नाही लागणार। तर त्यासाठी आपल्याला बारीक गॅसवरती तीळ व्यवस्थित अशी छानशी भाजून घ्यायची आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल तीळचा थोडासा कलर थोडासा चेंज झालेला आहे। तर तीळ मस्त अशी छान भाजलेली आहे। तर आता आपण हे काढून घेऊया। तर तीळ भाजताना आपण तेलाचा तुपाचा काही वापर केलेला नाही, फक्त अशीच आपल्याला तीळ भाजून घ्यायची आहे। चला तरी झालेली आता काढून घेऊया। त्यानंतर आपण याच्यामध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत। तर शेंगदाणे मी अर्धा बाउल यामध्ये वापरलेले आहेत। तर हे पण आपण छानसे परतून घ्यायचे, हे पण बारीक गॅसवरती परतून घेऊया। शेंगदाणे आपल्याला भाजलेलेच हवेत या रेसिपीसाठी। तर शेंगदाणे छानसे भाजायचे जेणेकरून ते पण आपल्याला छानसे कुरकुरीत लागतील। तर तुम्ही बघू शकता शेंगदाणे पण मस्त भाजून झालेले आहेत। तर ते पण आपण काढून घ्यायचे आणि त्याचे वरचे साल आपण काढून घ्यायचे शेंगदाण्याचे। थोडेसे थंड झाले की आपण मस्त असे साल काढून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। तर या पद्धतीने त्याचे असे 2 भाग करायचे। त्यानंतर मी याच्यात गूळ घेतलेला आहे। तर गूळ मी अर्धा बाउल घेतलेला आहे। तर ज्या मापाने आपण तीळ घेतलेली आहे तर त्याच्या अर्ध आपण गूळ वापरलेला आहे याच्यामध्ये। तर गूळ कढईमध्ये छानसा असा वितळवून घ्यायचा। तर गुळाचा असा एकदम पाक होईल इथपर्यंत आपल्याला अजिबात गूळ गॅसवरती ठेवायचं नाहीये। तर गूळ पूर्ण वितळला की तुम्ही एका डिशमध्ये थोडंसं पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये गुळाचे हे आता जे पाक तयार झालाय त्याचा एक थेंब टाकून घ्या। जर तो व्यवस्थित असं घट्ट झालेला असेल तर आपलं तयार झालेलं आहे असं समजायचं गुळाचा पाक, आणि गॅस बंद करायचा। आणि त्यानंतर याच्यामध्ये मी भाजलेले तीळ ऍड केलेले आहे। त्यानंतर आपण जे शेंगदाणे भाजलेले होते ते पण याच्यामध्ये ऍड करायचे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, गॅस बंद ठेवायचा। तर हे बारीक गॅसवर अजिबात न ठेवता गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। जर तुम्ही गॅस चालूच ठेवला असेल तर हे प्रमाण एकदम असं घट्टसर होईल आणि त्याचे लाडू पण वळणार नाहीत, तुम्हाला ते हातात पण घेता येणार नाही मिश्रण। त्यासाठी गॅस बंद करायचा। गुळाचा पाक आपला तयार झाल्यानंतर लगेचच तर हे मिश्रण आपण साईडला ताटात काढून घेऊया। आणि हे मिश्रण थोडंसं गरम असताना त्याचे लाडू वळायचे आहेत, पण थोडीशी काळजी घेऊन वळा कारण आपण हे लाडू इझिली वळू शकतो। थोडंसं नॉर्मल झालं की आपण बघू शकताय। तर थोडंसं मिश्रण घ्या हातावरती आणि त्याचे लाडू छानसे वळा, तर लाडू मस्त असे होऊन जातील पटपट। तर लाडू सुद्धा वळताना आपल्याला ही क्रिया फास्ट बनवायची आहे, कारण जर तुम्ही लाडू वळण्यासाठी उशीर कराल तर मिश्रण जास्त घट्ट होऊन जाईल आणि तुम्हाला त्याचे लाडू सुद्धा वळता येणार नाहीत। तर ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे। तर तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने तुम्हाला हव्या साईजचे लाडू तुम्ही बनवू शकता, छोटे किंवा थोडेसे मोठे सुद्धा वळले तरी सुद्धा चालतील। तर या पद्धतीने आपल्याला छानसे लाडू बनवायचे आहेत। तर अशाच पद्धतीने आपले सर्व मिश्रणाचे लाडू बनवून घेऊया। तर तुम्ही बघू शकता शेंगदाणे पण त्यात किती छान दिसत आहेत। तर चला तर मग असे पटपट लाडू बनवून घेऊया आणि त्यानंतर आपण हे लाडू आता सर्व करूया। चला तर मग लाडू तर मस्त असे बनवून झालेले आहेत आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये लाडू कसले भारी दिसत सुद्धा आहेत। तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा, तुमचे लाडू एकदम छान होतील। तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।